पीएचडी बाबत वक्तव्यावर आता अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। तर पीएचडी बाबतच्या वक्तव्याचा विपर्यास केला असं अजित पवार यांनी म्हटलंय। तर जुन्या पेन्शन योजनेबाबत अजित पवारांनी आता मोठं विधान केलंय। तर येणाऱ्या अर्थसंकल्पात जुन्या पेन्शन योजनेबाबत निर्णय घेणार असल्याचं सुद्धा अजित पवार म्हणाले। पीएचडी वाल्याच्या बद्दल मी जी काही भूमिका तिथं मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे। काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल काढलेली आहे, मी ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे। त्याच्यातनं आमच्यासारख्यांनी बोलत असताना मी त्यामध्ये फार कुठं दिवा लावणार आहे असा काहीतरी माझ्या तोंडातनं शब्द गेला, तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला। त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्या संदर्भामध्ये माझी जी काही भूमिका आहे, जुन्या शिक्षकांचं बघा 2005च्या आधी शिक्षक सेवक म्हणून लागलेले होते आणि नंतर ते परमनंट झाले, त्याच्यावर ते त्याच्यात बसले नाही, अशी काहीतरी 25,000ची संख्या होती। त्या लोकांचा प्रश्न मुख्यमंत्री महोदयांनी सोडवला। इतर पण त्यांचे 2, 3, 4 प्रश्न होते ते पण सोडवले आणि तरी त्यांनी भूमिका घेतली की बाबा आम्हाला तुम्ही शब्द द्या की कधीपर्यंत होईल। शेवटी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पर्यंत आम्ही याबद्दलचा निर्णय 100% घेऊ। सध्या राज्यामध्ये निर्माण झालेला कांदा प्रश्न, दुसरा राज्यामध्ये निर्माण झालेला इथेनॉल प्रश्न, असे 3 प्रश्न जे काही महत्वाचे आहेत। दुधाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जोपर्यंत पावडर दुधाची ही एक्सपोर्ट होत नाही आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारने जर हस्तक्षेप करून काही निर्णय घेतला तर त्याचा फायदा देशातल्या सगळ्याच दूध उत्पादकांना होईल, म्हणून तो एक विषय आम्ही घेतलेला आहे। असे 3-4 विषय घेऊन आम्ही काल बोलताना मात्र आम्ही बहिणशी मी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी असं बोललो की आम्हाला जास्त करून इथेनॉल आणि कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भात तुमची भेट पाहिजे। तर ते म्हणाले की उद्याच्याला तुम्ही या, म्हणजे 15 तारखेला या। 15 तारखेला आम्ही त्या ठिकाणी जातो।